नमस्कार मंडळी, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. शलाका वृंदाला म्हणत असते की अगं आई, ती आकांक्षा बघितलं ना कशी बोलते मला, आणि केदारला कसं बोलली ती ऐकलंस ना तू. वृंदा म्हणते की अगं जाऊ दे, आकांक्षा चांगलंच चुरूचुरू बोलायला लागली हे आपल्याच पथ्यावर पडतंय. शलाका विचारते की ते कसं काय. वृंदा म्हणते की आता आकांक्षाचं लग्न मोडलंय आणि आकांक्षा तेव्हाही खूप चुरूचुरू बोलली, त्यामुळे सुधाला तिचा राग आलाय. आणि जर आकांक्षाचं आता वाईट पाऊल पडत असेल आणि चुकीचं पाऊल पडत असेल तर ते आपल्यासाठी चांगलं आहे ना. मग सार्थकमध्ये आणि सुधामध्ये जसा अबोला निर्माण झालाय तसाच अबोला आकांक्षामध्ये आणि सुधामध्ये तयार होईल. आणि मग सुधाची दोन्हीही मुलं तिच्यापासून बाजूला जातील आणि त्यामुळे मुलांची सुद्धा ताटातूट होईल. सुधाची सख्खी मुलं सुद्धा तिची साथ देणार नाही आणि हेच तर आपल्या पथ्यावर पडणार आहे आणि आपल्याला हेच तर घडवून आणायचं आहे. त्यामुळे जे होतंय ना ते खूप चांगलं होतंय, आपण फक्त मज्जा बघत बसायची. आणि मग त्यानंतर मी माझ्या प्रत्येक झालेल्या अपमानाचा बदला घेणार आहे. इंग्रजांनी जो नियम वापरला होता ना भारतासाठी, तोच नियम मी आपल्या घरावर वापरणार आहे. फोडा आणि राज्य करणार. मी फोडणार आणि मग राज्य करणार. तर इकडे मालती खूप टेन्शनमध्ये असते की सार्थकला नक्की काय जेवण बनवावं, आणि त्याचवेळी आनंदी तिथे येते आणि म्हणते की आई, काय जेवायला बनवायचं आहे. मालती म्हणते की अगं, मी सुद्धा याचाच विचार करते आणि मला खूप टेन्शन येतंय गं, म्हणजे तुम्ही असे अचानक आले, आता सार्थक सरांना काय बरं आवडेल. आनंदी म्हणत असते की अगं, तू जास्त काळजी करू नकोस, त्यांना काहीही आवडेल. परंतु मालती म्हणत असते की नाही, ते पहिल्यांदा आलेत ना असं जेवायला, त्यांच्या आवडीचं तर काहीतरी बनलंच पाहिजे. मी चिकन आणलंय, अंडी करूयात आणि कांद्याची भजी चालेल. आनंदी म्हणते की हो, कांद्याची भजी त्यांना खूप आवडतात आणि मग कांद्याच्या भजींचा बेत ठरतो. आनंदी म्हणते की आई, मी तुला जरा कांदे कापून देते. आणि मग कांदे कापण्यासाठी आनंदी खाली बसते. त्याचवेळी सार्थक तिथे येतो आणि आनंदीजवळ मांडी घालून बसतो आणि तो म्हणतो की त्या इकडे, मी पण करतो. तेव्हा सुद्धा त्याला सांगत असते की अहो, तुम्ही कशाला करताय, आम्ही आहोत ना, तुम्ही जा बरं बाहेर जाऊन बसा. सार्थक म्हणत असतो की आता कांदा भजी करायची म्हटल्यावर कांदे तर खूप लागणार आहे. मी पण एका साईडने चिरतो, तुम्हीही एका साईडने चिरा. आणि आता मी तुम्हाला सांगितलंय ना की ह्या घरात राहणार आहे म्हटल्यावर मी सगळी कामं करणार आहे, त्यामुळे मी करतोय, मला माझं काम करू द्या. आणि तो मालतीला सांगतो की यांच्याकडे अजून एक प्लेट आणि सुरी द्या बरं, म्हणजे ह्या पण दुसरीकडे कांदा कापतील, कांदा पटकन कापून होईल. आणि मग आनंदी आणि सार्थक दोघंही मिळून कांदा चिरत असतात. सार्थकला मात्र कांद्यांची खूप कडू येत असते आणि तो रडायला लागतो. आनंदी म्हणते की झोंबले ना डोळे तुमचे. सार्थक म्हणतो की अहो, असं काय म्हणताय, सगळ्यांचे डोळे झोंबतात, माझेही झोंबले. आनंदी कांद्याची साल सार्थकच्या डोक्यावर ठेवते. सार्थक म्हणतो की हे काय करता तुम्ही, आता असं घेऊन मी चालायचंय का. आनंदी म्हणते की नाही हो, जेव्हा कांद्याची कडू लागते ना तेव्हा कांद्याची साल ही डोक्यावर ठेवायची असते, म्हणजे कांद्याची कडू लागत. सार्थक म्हणत असतो की काहीही असतं हे. आणि मग सार्थकच्या डोळ्यातून तरीही पाणी येत असतं. आनंदी त्याचा फायदा घेऊन पटकन त्याच्या ताटातले सगळे कांदे स्वतः चिरायला घेते. सार्थक म्हणतो की तुम्ही चिटिंग करताय हा. आनंदी कांदे चिरत असते आणि त्यावेळी आनंदीच्या डोळ्यातून सुद्धा पाणी येत असतं. त्यामुळे सार्थक पटकन कांद्याची एक साल घेतो आणि आनंदीच्या डोक्यावर ठेवतो आणि म्हणतो की आता तुम्हाला सुद्धा कडू येते, मग तुम्हाला सुद्धा कांद्याची साल नको का डोक्यावर. आनंदी हसायला लागते. सुद्धा तिथे आलेले असतात. सार्थक मात्र आनंदीकडे बघून हसत असतो. तर आनंदी विचारत असते की तुम्ही का हसताय. सार्थक म्हणत असतो की अहो, तुम्ही एकदम माकडासारखं दिसताय आणि टोपी घातली बघा, एक माकड होतं कार्टूनमध्ये, ते टोपी घालायचं, अगदी तशाच दिसताय तुम्ही. आणि असं म्हणून सार्थक मोठमोठ्याने हसत असतो. तर आनंदी सुद्धा हसायला लागते आणि त्या दोघांना एवढा आनंदी बघून मालती आणि अण्णा मात्र खूप खुश असतात. अण्णा मालतीला म्हणत असतात की अगं, काय चाललंय हे. मालती म्हणते की अहो, काय सांगू, ते कांदा चिरायला बसले की तू जावई बापूंना काम करायला सांगितलं. मालती म्हणते की नाही हो, त्यांनी स्वतःहून मागून घेतलंय सुरी आणि ताट, मी कशाला त्यांना काम सांगू. अण्णा म्हणतात की ठीक आहे चला. अण्णा म्हणत असतात की बघा, दोघं पण किती खुश आहेत ते. मालती म्हणते की हो. अण्णा लगेचच जाऊन देवाला नमस्कार करतात आणि देवाला थँक्यू म्हणत असतात. तर इकडे सार्थक मात्र आनंदीचे फोटो क्लिक करत असतो. तर इकडे अरविंद हा आनंदीला शोधत असतो आणि आनंदी आनंदी असा आवाज देत असतो. तेव्हा सुधा येते आणि म्हणते की काय झालं तुम्हाला. अरविंद म्हणतो की अगं, आनंदी कुठे आहे, तिने मला जो पत्त्यांचा गेम सांगितला होता ना तो आता मला चांगलाच आठवतोय. सुधा म्हणते की मग काय करायचं, ती गेली तिच्या माहेरी आणि सार्थकलाही घेऊन गेली आहे. अरविंद म्हणतो की अरे वा, म्हणजे सार्थक आणि आनंदी तिच्या माहेरी गेले, तर चांगली गोष्ट ही. सुधा म्हणते की काय हो, तुम्हाला यात काही वावगं नाही दिसत का. अरविंद म्हणतो की त्यात काय झालं, मी नाही का तुझ्या घरी यायचो राहायला.
तर सुधा म्हणत असते की हां, ह्या गोष्टी तुम्हाला फार चांगल्या आठवतात हां. अरविंद म्हणतो की हो, मग काही काही गोष्टी मला अगदी ठळक आठवतात. अरविंद म्हणत असतो की तुझ्या माहेरी माझा किती मानपान व्हायचा. तर सुधा म्हणत असते की हो, माझ्या माहेरी तुमचा मानपान व्हायचा, परंतु सार्थकचा मानपान होईल असं नाही ना. आणि मग अरविंद तिथून निघून जातो, तर सुधा मात्र फार टेन्शनमध्ये असते. वृंदा येते आणि म्हणत असते की अगं सुधा, तुला ज्या गोष्टीचा त्रास होतोय ना, मलाही त्याच गोष्टीचा त्रास होतोय. आपला सार्थक तिथे ठीक तर असेल ना गं? अगं, आपला सार्थक कसा राहत असेल तिथे, आणि तुला त्या आनंदीचा भाऊ तर माहिती आहे ना, तो बेवडा आहे. आपल्या घरात येऊन त्या माणसाने एवढा मोठा तमाशा केल्यावर तेव्हा सार्थक सोबत काय तमाशा करेल काही सांगताच येत नाही. वृंदा सुधाला घाबरवत असते आणि सुधा देखील मूर्ख घाबरत असते आणि त्यामुळे तिला सार्थकची खूप काळजी वाटायला लागते. इकडे सार्थक आनंदीला म्हणत असतो की तुमच्या घरातल्यांना आवडलंय ना मी इथे राहायला आलोय ते. आनंदी म्हणते की हो सर, सगळ्यांना आवडले तुम्ही इथे राहायला आलायत, आणि मी तर म्हणते की तुम्ही आता तिकडे जाऊच नका. तुमची आई सतत आपला राग करत असते, तुम्ही आता ह्याच घराला आपलं घर माना. तितक्यातच तिथे मनोज दारू पिऊन येतो आणि म्हणतो की काय आपलं घर माना, हे घर माझं आहे. आनंदी म्हणत असते की दादा, हे जेवढं घर तुझं आहे ना तेवढंच माझंच आहे. मनोज म्हणत असतो की मी आता ह्या माणसाला इथे अजिबात राहू देणार नाही. तर आनंदी म्हणत असते की तू का सारखा सारखा त्यांना बोलत असतो. आनंदी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु मनोज सार्थकला धक्के मारून तिथून काढून देत असतो आणि म्हणत असतो की तू इथून निघून जा. सार्थक म्हणत असतो की अहो दादा, माझं ऐकून तरी घ्या. मनोज म्हणत असतो की हे बघ, मी तुझा दादा नाहीये, उगाच माझ्यासोबत रिलेशन जोडू नकोस. सार्थक म्हणत असतो की माझ्या बायकोचं सुद्धा घर आहे, मी राहणार इथे. तर मनोज म्हणत असतो की तू कसं काय राहणार आहे इथे, माझं घर आहे, मी तुला राहूच देणार नाही. आनंदी म्हणत असते की हे बघ दादा, तू काहीही कर, परंतु त्यांच्यावर जर हात उचलला तर माझ्या इतकं वाईट कोणीही नसेल. मनोज म्हणत असतो की हा एक नंबरचा नालायक माणूस आहे. तुझा पहिला नवरा सुद्धा नालायक निघाला आणि आता हा सुद्धा नालायक आहे, आणि कुठल्या माणसाची तू चॉईस केली आहे, असं म्हणून मनोज आता आनंदीवर धावून जात असतो. परंतु सार्थकला ही गोष्ट अजिबात सहन होत नसते आणि सार्थक मध्ये जातो आणि आता मनोजला चांगलंच बोलतो आणि म्हणत असतो की काय लायकी आहे रे तुझी, तू बहिणीवर हात उचलतोस. सार्थक म्हणत असतो की तुझी बहीण असेल तर माझी सुद्धा बायको आहे, तिच्यावर अजिबात हात उचलायचा नाही. आणि त्या दोघांमध्ये भांडणं होतात आणि मारामारी देखील होते. परंतु सुदैवाने सुधाला पडलेलं हे एक स्वप्न असतं आणि सुधाने हे स्वप्न बघितलेलं असतं आणि या स्वप्नामुळे ती अजूनच घाबरलेली असते. तर इकडे सार्थक मस्त भजी तळत असतो आणि तो घरामध्ये कोणालाच काम करून देत नसतो. मालती आणि लीना म्हणत असतात की अहो सार्थक सर, आम्ही करतो ना, तुम्ही जा बरं बाहेर बसता. परंतु सार्थक काही ऐकायला तयारच नसतो. अण्णा म्हणत असतात की तुम्ही जावई बापूला कशाला कामं सांगताय. लीना म्हणते की अहो अण्णा, आम्ही केव्हापासून त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही करू नका, परंतु ते काही ऐकतच नाहीये. तर आनंदी म्हणते की तुम्ही एक काम करा, सार्थक सर तर काय आता ऐकणार नाहीये, तुम्ही जा बरं इथून, आम्ही दोघं बघून घेतो. मग सार्थक भजी तळत असतो आणि आनंदी भाजी निवडायला घेते. आणि मग भजी तळत असताना सार्थकला एक आयडिया सुचते. सार्थक एक हार्ट शेपची भजी बनवतो आणि ती तेलात सोडतो. आनंदीला म्हणतो की बघा बरं ही कशी झाली आहे. तर आनंदी म्हणते की अहो सर, या भजींना तर वेगळाच आकार आलाय. सार्थक म्हणतो की कुठला आकार आलाय. आनंदी सांगते की अहो ही भजी तर हार्ट शेपची झाली आहे. सार्थक म्हणतो की अरे वा, मग कोणाचं हार्ट आहे हे, कोणाचं हृदय आहे काय माहिती, उगाचच तेलामध्ये तळलं जाते. मला तर त्या हृदयाची खूप काळजी वाटते. पण तुम्हाला काही काळजी वाटणार नाही, तुम्ही तर एकदम निर्दयी आहात. आनंदी म्हणते की सर झालं तुमचं. सार्थक कढईमधून ती भजी बाहेर काढतो आणि तो आनंदीला देत असतो. आनंदीच्या हातात देत असतो तर ती भजी खूप गरम असतात. सार्थक म्हणत असतो बघा हृदय किती भाजलंय ते, पण तुम्हाला काही कदरच नाहीये त्याची. खरं तर भजींमधून सुद्धा सार्थकला हे दाखवून द्यायचं असतं की ते हृदय माझं आहे. सार्थक आनंदीच्या हातून ती भजी घेतो आणि फुंकर मारत असतो. तो म्हणत असतो की शेवटी हे हृदय जरी भाजलं तरी चालेल, परंतु तुमची जीभ नाही भाजली पाहिजे. आनंदी मात्र सार्थककडे खूप प्रेमाने बघत असते. ती भजी हातात घेते आणि ती हार्ट शेपची भजी बघून सार्थकला ती म्हणते की सर, ही तुम्ही खूप प्रेमाने बनवली आणि किती छान बनली ही, मला ही तोडाविषयी नाही वाटत आहे, मी दुसरी भजी ट्राय करते. तर हे ऐकून मात्र सार्थक हार्ट अटॅक आल्याची ॲक्टिंग करू लागतो, कारण आनंदी त्याच्याबद्दल एवढं चांगलं बोललेली असते. तर आनंदीच्या चेहऱ्याला काही लागलेलं नसतं. सार्थक मुद्दाम तिला म्हणतो की अहो तुमच्या गालाला काहीतरी लागलंय. आनंदी म्हणते की कुठे, इथे. सार्थक म्हणतो की अहो नाही, आणि मग हळूचच पातेल्यामधून तो भजीचं पीठ घेतो आणि आनंदीच्या चेहऱ्याला लावतो आणि म्हणतो की बघा बरं आत्ता लागलंय. तर आनंदी म्हणत असते की अहो सार्थक सर, काय केलं तुम्ही. आनंदी ते तिच्या हाताने पुसत असते, तर सार्थक तिच्या हातावरचं ते पीठ काढतो आणि स्वतःच्या चेहऱ्याला लावतो. तर आनंदी म्हणते की सर काय चाललंय तुमचं हे. सार्थक म्हणत असतो की अहो ही तुमची हळद आहे उष्टी, अशी थोडीच जाऊ देईल मी वाया.
आणि मग आनंदी आणि सार्थक दोघंही एकमेकांकडे खूप प्रेमाने बघत असतात. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे सार्थक जेव्हा तांदळाचा डब्बा काढायला जातो, नेमकं त्याच वेळी सगळं तांदूळ आनंदी आणि सार्थकच्या अंगावर सांडतं. दोघांच्याही अंगावर तांदूळ सांडत असतं आणि दोघंही एकमेकांकडे बघत असतात. तर इकडे सुधा मात्र सार्थकला त्यावेळी फोन करत असते, परंतु सार्थकचा फोन सायलेंटवर असल्यामुळे तो काही फोन घेत नाही. सुधाला मात्र उगाचच टेन्शन येत असतं की काय झालं असेल, सार्थक माझा फोन का घेत नाहीये. आणि मग तिला सार्थकची खूप काळजी वाटायला लागते आणि मग त्याच अवस्थेत ती आता घराबाहेर पडते. बाहेर गाड्या चालू असतात रस्त्यावर आणि त्या रस्त्यावरून सुद्धा एकटीच चाललेली असते. तिला गाड्याही दिसत नसतात, काही दिसत नसतं, फक्त तिला सार्थकची काळजी वाटत असते. तर आदर्शने सुधाला बघितलेलं असतं आणि सुधा इथे काय करते हा मोठा प्रश्न त्याला पडलेला असतो. परंतु सुधा त्याचवेळी जेव्हा जात असते तेव्हा एका गाडीने आता सुधाला उडवलेलं असतं. तर सार्थक इकडे विचार करत असतो की आईने मला एवढे मिस कॉल का दिले असेल, काय झालं असेल तिकडं. तर मित्रांनो, असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.